मला जर आपण जाणून घ्यायचा प्रयत्न केला तरच आपले सर्व प्रश्न सुटणार नाही का. आणि भगवंतांनी सुद्धा या मनावरच सर्व काही त्यांचं संशोधन केलेलं आहे. कारण की मनच सर्व याचं प्रमुख आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग मनामध्ये निर्माण होणारे विचार आता ते का निर्माण होत आहे याची ज्याला समज येते तो आपल्या दुःखातून मोकळा व्हायला सुरू होतो. बरोबर ना सर? कारण की सब्बे धम्म अनंताती, धम्म कसे अनंत आहे ते सांगून येणार नाही, ते कळणार नाही. पण याला प्रज्ञेतून बघणारा म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान, तुम्ही त्या गोष्टीला प्रत्यक्षात ज्यावेळेस अनुभवशाल आणि तुमच्या मनामध्ये काय हालचाल होती त्याबद्दल कुठले विचार त्या प्रसंगी आपल्याला येत आहेत, तर त्याची जाणीव आपल्या मनाला ज्यावेळेस होते आणि त्यावेळेस आपलं मन जर स्थिर होत असेल, शांत राहत असेल, तर समजा आपलं मन धम्मात प्रविष्ट होत आहे. समजा 2 मिनिटाचं उदाहरण आहे. घरामध्ये सर्व लोक जमले आणि खूप कोलाहल निर्माण झाला, झगडा उत्पन्न झाला. झगडा का उत्पन्न होतोय या बारीक गोष्टीकडे जर आपण लक्ष दिलं, तिथं विचलित नव्हता. काही लोक काय करतात, लगेच तोंडाला तोंड सुरू. पण त्या ठिकाणी जर आपण शांत राहून कुठल्या गोष्टीमुळे ही गोष्ट उत्पन्न झाली त्याला म्हणतात प्रॉब्लेम सोडवणं, नाका त्या प्रॉब्लेममध्ये अडकणं. मग कुठं मन जातं विस्कळीत मन, पार एकमेकाच्या खानदानीपर्यंत निघून जातात, नवरा बायको सुद्धा. तू काय होती, मी काय होतं, ते काय, ते सगळं. तर या गोष्टीला आपल्याला शांत राहून कुठं चुकलंय, कोणाचं चुकलंय, जरी समोरचा व्यक्ती समजून घ्यायला त्यावेळेस तयार नसेल तर आपण तो प्रश्न शांततेने हाताळायचा असतो. अशा वेळेस जर आपलं मन अशा ठिकाणी जर शांत चित्ताने आणि त्या प्रश्नाला सोडवण्याच्या मार्गाने जर काम करत असेल तर समजून घ्यायचं आपलं मन धम्मामध्ये प्रविष्ट होत आहे, त्याच्यामध्ये तो धम्म त्याच्यामध्ये उतरत आहे. अशा रीतीने आपण हा जर धम्म समजून घेतला, कारण की थोडीशी भाषा आणि थोडीशी ही प्रक्रिया समजून घेणं फक्त अवघड आहे, पण त्याची सतोदित वारंवार. कारण की पहिल्यांदा सायकल चालवताना जर आपण बघितलं असेल तर आपण भरपूर वेळेस पडलेलो आहे, रक्त निघालं, मग काही वेळेस रक्ताची टिळे सायकलला लावले नाही का. पण ती सायकल चालवत असताना कोणी लगेच बसला आणि पॅन्डल मारून लगेच फास्ट सायकल चालवली असं कोणीच नाही. तर तिची प्रॅक्टिस करावं लागते. आणि नंतर प्रॅक्टिस इतकी सुंदर झाली त्या दोन्ही हात सोडून सुद्धा हँडलवरून सायकल चालवलेली आहे. कारण की मन त्याच्यामध्ये गुंतलं होतं. मनाच्या त्या कॉन्सन्ट्रेशनमुळं, मनाच्या एकाग्रतेमुळं तुम्ही हात सोडून मग सायकल चालवू शकता. पण प्रथमतः त्याला आपण पडत झडत. पण ह्या पडण्या झडण्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, सायकल शिकण्याची जिद्द. तेच मनाला समजून घ्यायची, मनाचे भाव समजून घ्यायची. जर ज्याच्यामध्ये जिद्द असते तो आपल्या दुःखातून मुक्त व्हायला रेडी असतो. आजचं सेशन आपणा सर्वांना समजलं असं. आपण पुन्हा या वर्षावासामध्ये पुन्हा 6व्या सरांना सर एकदा तिकडून शिबिर करून आले, पुन्हा त्यांची 2-3 आपण सेशन घेऊ. म्हणजे अजून आपल्याला ते, कारण की पहिल्या वर्षावासात ज्यावेळेस आपण भेटलो ऐकलं ते सगळे विषय नवीन होते. पण आता त्याची प्रॅक्टिसेस थोडंसं करता साधना सतत करायचं असतं ते. आणि सतत केल्यामुळं आपल्या जीवनामध्ये ते परिणाम जाणवतात. तर अशा रीतीने आपण सर्व हा विषय आपल्या जीवनाशी निगडीत आहे म्हणून समजून घ्या आणि त्या मार्गाला आपण चाललंही पाहिजे. नुसतं समजून घेण्यात अर्थ नाही. समजून जर घेतलं तर ते तिथंच थांबतं. एखाद्याने एखादा पदार्थ करायला जर शिकवला आपल्याला, समजा आपण एखादा चांगली बर्फी किंवा चांगला शिरा बनवायचं शिकायचं असेल तर तो ज्या व्यक्तीने सांगितला त्याच्यावर ते अंमलही करून बघितला पाहिजे, तो बनवलाही पाहिजे, त्याला खाऊन चाखलाही पाहिजे. त्यावेळेस आपल्याला कळेल का हे चांगलं झालं का वाईट नाही का. तर अशा रीतीने या गोष्टींची आपल्याला आपल्या जीवनामध्ये सदोदित प्रॅक्टिस करायची आहे.
आजचं सेशन या ठिकाणी आपण भंतेजींकडून शरणार्थी घेऊन या ठिकाणी संपन्न करूया. जय